नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे, सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आलो आहोत प्रभादेवी इथे आणि प्रभादेवीमध्ये स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठानने खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी इथे आयोजन केलेलं आहे गडकिल्ले स्पर्धांचं। प्रत्येक वर्षी ही गडकिल्ल्यांची स्पर्धा असते। तर आपला मित्र अंकित याने खूप छान हिम्मतगड असं मागे तुम्ही आता बघत असाल नक्षा आहे आणि खूप सुंदर असं गड इथे तयार केलेला आहे, तेच आपण आता पाहूया। आणि जर तुम्हाला असा किल्ला बनवायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी ही मदत मिळेल। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि पुढच्या वेळेस असंच एक सुंदर छान किल्ला बनवा आणि या इथे येऊन तुम्ही भाग घ्या। धन्यवाद। आता तू माहिती देणार आहे आणि चलाचा व्हिडिओ सुरू होतो। नमस्कार, माझं नाव अंकित कृष्णा पुष्रे, मी रहिवासी गिरगावचा आहे। तर मी आज आपण आलो प्रभादेवी म्हणजे स्वराज्य शिलेदार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये स्वराज्याची दौलत तुम्हाला नक्कीच इकडे बघायला मिळेल। तर थोडक्यात येतो मी महाराष्ट्राच्या किनारपट्टी, हीच महाराष्ट्राची किनारपट्टी, याच्यामधलं एक पानकोट म्हणजे उर्फ हिम्मतगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड तालुक्यात जवळपास आहे। जवळपासून मंडणगड पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला पाहायला मिळतो। मंडणगडवरून वेयासगाव किंवा पानकोट यासाठी वैयक्तिक एसटी म्हणून महामंडळाच्या एसट्या तिथपर्यंत सोडतात। गडावरती जाण्यासाठी पायवाट उत्तमरित्या आहे, तुम्हाला तिथपर्यंत योग्यरित्या जाता येईल। तर सांगायचं झालं, माझं पानकोट किल्ला म्हणजे उर्फ हिम्मतगड निवडण्याचं उद्दिष्ट काय आहे की अपरिचित किल्ला लोकांपर्यंत पोहोचावा, हे माझं उद्दिष्ट आहे। आणि सावित्री नदीचं रक्षण करणं, अच्छा, ते सागरी मार्गावरती ज्याचं म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी देखरेखीचा किल्ला म्हणजे आहे। तसंच कारण सावित्री नदी व्यापारीच्या मार्गाच्या दृष्टिकोनातून हे थेट ही नदी महाबळेश्वरला उगम पावते। महाड वगैरे महाड जवळपास थेट महाड पर्यंत जाते। आणि हा समुद्रापासून किती अंतर आहे? जवळ आहे का? लगतच किल्ला। अच्छा, म्हणजे साधारण 2-3 ते किलोमीटर पर असू शकतो? नाही, टचच आहे, एकदम टचच आहे। आता आपण येऊया सावित्री नदीचा उगम हा महाबळेश्वरला पावतो आणि ती महाड वगैरे करत म्हणजे त्या ठिकाणी ही सिंधू महासागराला मिळते। तर किल्ल्याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे की हा किल्ला अपरिचित आहे। तर या किल्ल्याचं कामगिरी आहे की म्हणजे समुद्र किनारपट्टी आणि नदीचा वरती देखरेखीसाठी उपयोग होता। तर या किल्ल्यावरती कसं जायचं आणि वास्तू काय काय आहे ते त्याबद्दल थोडंसं सांग। मुंबई सेंट्रल वरून निघाल्यानंतर मंडणगडची एसटी पकडल्यानंतर मंडणगडवरून काही 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती वेसवी गावला म्हणजे पानकोट, तुम्हाला हा किल्ला जवळ जवळजवळ 5 ते 10 मिनिटं चढायच्या श्रेणीचं अंतर आहे। मुंबई सेंट्रल वरून साधारण किती वाजताची एसटी वगैरे असते? रात्रीची 11:15 किंवा 10च्या दरम्यान एक एसटी असते। ती रोज असते? दररोज असते। तुम्हाला मंडणगड पर्यंत जाण्यासाठी बऱ्याच एसटी आहे। जर पॅसिफिक तुम्हाला पानकोट पर्यंत यायचं असेल तर तिथे आपला पानकोट म्हणून एक लागते किंवा वेसवी किंवा वेळास ही गाडी मिळते। आता वेळास तो टर्टल फेस्टिवल तर या किल्ल्यावरती जाताना काय काय आपण साधन जातात असं म्हणजे साधन? किल्ल्यावरती पाण्याची सोय नाहीये ते किंवा खाण्याची सोय नाही। जवळपास गावं आहेत म्हणजे किल्लेवाडी आहे। तुम्ही वर केलात की पुढे आलात महादरवाजाला, तुम्हाला महादरवाजापर्यंत गाडीची म्हणजे गाडी तिथपर्यंत जाते। म्हणजे 4 चाकी किंवा 2 चाकी गाडी वरपर्यंत जाऊ शकते। तिथपर्यंत म्हणजे राज्य शासनाने म्हणजे त्या किल्ल्याचं काम केलेलं आहे। पुढे आल्यानंतर किल्ल्यात आपण प्रवेश केल्यानंतर देवड्या लागतात, त्याच ठिकाणी पाण्याची टाकी आहे। आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर काही उद्ध्वस्त वास्तू आहे म्हणजे चौथऱ्या आहेत, पुढे हनुमंताची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला एक भुयारी मार्ग म्हणून आहे किंवा गुफा टाईप आहे। गडावरती एक तोफ आहे जी ब्रिटिशकालीन आहे, तिथे म्हणजे ब्रिटिशांचं वास्तव्य होतं हे सांगून जातं। बरोबर, त्याच लगत आपण किल्ल्याच्या बाहेर चोर दरवाजाने बाहेर आलो, त्या लगतच आर्थर मॅलेटची समाधी लागते तिथे। आर्थर मॅलेट म्हणजे कोण
तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की काही खलाशांसह म्हणजे ती महाबळेश्वरला प्रवास करताना त्या खाडीमध्ये तिचा मृत्यू झाला. अच्छा. म्हणजे नाव बुडाल्याने म्हणजे गलबत बुडाल्याने त्यांचं ते स्मारक बांधलंय. हा, मला एक प्रश्न असा पडतो की हा किल्ला समुद्रापासून अगदी जवळ, हा याला इथे नदी लागते बरोबर. आणि या किल्ल्यावरती जे पाणी आहे, हा पाण्याचे टाका आहेत, हा ते पिण्याजोगं आहेत की कसे आहेत? सध्या तरी आता पाण्याचे टाके पिण्यायोग्य नाहीये, कारण हा. गडावरती घेऊन जाते ना पाण्याची बाटली आपल्या सोबत पण नेहमी बाळगा. आणि तू इकडे एक गोष्ट सांगत होतास की हे जे किल्ल्याच्या आजूबाजू पूर्ण परिसर जो आहे तो दलदलीत आहे. दलदलीचा प्रदेश आहे. इकडे तुम्हाला कांदलवनाची झाडं हा जी मुळं खोलपर्यंत गेलेली आहेत, म्हणजे हा. चिखलाचा प्रदेश. हा. आणि त्या प्रदेशामध्ये मगरचा वास बराचसा असतो. मगर वगैरे असतं. मगर, तुसर असं प्राणी बघायला मिळतात. तर याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे हा जो दगड आहे, किल्ल्यासाठी वापरण्यात आलेला दगड म्हणजे जांबा दगड. जांबा हे दगड. चिरा चिरा. याची माहिती इथे दिसेल. हा नावापासून बनलेला आहे. तर मंडळी, हा जो दगड आहे हा लाव्यापासून बनवलेला आहे. एका काळी जेव्हा पृथ्वी गरम होती तेव्हा लावा होता आणि नंतर मग तेव्हा पृथ्वी एकदम थंड झाल्यावरती त्याचे असे दगडाचे तुकडे तयार झाले आणि त्या दगडापासूनच हा किल्ला तयार झालेला आहे. म्हणजे खरा दगड आहे. आणि हे काही असे ड्रोन फुटेजेस घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. हा गुगल मॅप आहे. गुगल मॅप वरती किल्ला कसा दिसतो हे दाखवण्यात आलेलं आहे. परत वरतून इथे तुम्ही बघू शकता की हा बाहेरचा प्रदेश आहे आणि त्यानंतर मग इकडे तुम्ही बघू शकता ड्रोन माध्यमातून काढलेले जे काही फुटेजेस तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे फुटेजेस आहेत. तर आतले काही जे फोटोज इकडे त्यांनी काढलेले आहेत, खूप सुंदर असे फोटोज आहेत. प्रत्यक्षात असाच किल्ला हा दिसतो. आणि त्यानंतर मग तुम्ही अजून एक हा फोटो तुम्ही बघू शकता. हा होता जांबा दगड. आणि त्यानंतर मंडळी ही जी तोफ आहे ही ब्रिटिश कालीन आहे ना, पण ही ब्रिटिश कालीन तोफ आहे. त्यामध्ये तुम्ही हे माहिती वाचू शकता, वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि तशीच हुबेहूब तोफ याने बनवायचे प्रयत्न केलेले आहे. खूप सुंदर अशी तोफ बनवलेली आहे. तर या तोफ वरती बघितलं असता तुम्ही जो वर्ष जो आहे 1797 WG असं इथे लिहिलं आहे आणि ते P लिहिलं आणि किंगचं असं साईन आहे. त्यावरून तुम्ही ओळखू शकता हे कोणत्या काळातली आहे. परत वरतून तुम्ही बघायला गेला तर इकडे जे आहे स्मृती स्मारक वगैरे आहे. स्मृती स्मारक ह्या आणि इथे स्मृती स्तंभ आहे. तर स्मृती स्मारक आणि स्मृती स्तंभाबद्दल थोडस स्मृती स्तंभ हे सांगू शकतो. हा मॅलाइड स्टोन मध्ये आहे, जो ब्रिटिश कालीन मध्ये लोकांना म्हणजे ब्रिटिश जे बांधकाम आहे जे भौतिक शैलीमध्ये आहे त्या शैलीमधला हा पिलर आहे, जो आपल्याला इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा गेट ऑफ इंडिया अशा त्या परिसरामध्ये जो फोर्ट एरियामध्ये जो बांधकाम दिसतो त्याच्यामध्ये ही शैली बघायला मिळते, जी कोकणात आहे. आणि मला एक तू सांगत होतास की इथे या बाजूला म्हणजे खंडात जाडी आहे आणि ते म्हणजे त्या ठिकाणी असं झालं की ते अपरिचित झाले. म्हणजे त्या ठिकाणी जास्त कोणी येत जात नाही. जास्त कोणी येत जात नाही. तर त्या ठिकाणी दाखवण्याचा हाच एक उद्देश होता की ह्या गोष्टी देखील तिथे लोकांना कळा. महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला कसा काय होता? 1656 रायगड आपल्या ताब्यात आला. बरोबर. तर त्या दरम्यान महाराजांनी हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला असावा याचा अनुमान आहे. कारण 1656 रायगड आपल्या ताब्यात आला म्हणजे महाराजांच्या ताब्यात आला. तर महाराज बरेच दिवस हा किल्ला गनिमांच्या ताब्यात ठेवणार नव्हते. तर हा देखील आपल्या स्वराज्यात सामील झाला. कारण सागर मार्गाचं म्हणजे व्यापारी मार्गाचं म्हणजे तिथून देखरेख करता येऊ शकतो असा हा किल्ला. धन्यवाद. जर माझी काही माहिती देण्यामध्ये काही चूक झाली असेल तर मला तुम्ही ती कमेंटच्या माध्यमातून कळवावे आणि जर माझी माहिती कशी वाटली हे देखील कळवा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव.